जय महाराष्ट्र, जय विदर्भ। आज राष्ट्रीय बालिका दिन अनेक मंत्र्याच्या, खासदारांच्या आणि आमदारांच्या सोशल मीडियावर राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट व्हायरल होत आहे। खरंच या राज्यात राष्ट्रीय बालिका दिनाच्या आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत काय? अरे मालेगावमध्ये डोंगराळा गावात 3 वर्षाच्या मुलीचा बलात्कार करून तिची निर्गुण हत्या केल्या जाते। आरोपी अटक केल्या जाते, गुन्हा सिद्ध होते, पुरावे गोळा केल्या जातात आणि केस न्यायालयात दाखल केल्या जाते। न्यायालयात फास्ट ट्रॅकवर केस चालू असताना आज 8-9 महिने उलटून गेले तरी सुद्धा या 3 वर्षाच्या चिमुकलीला अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही। आणि तरी आम्ही राष्ट्रीय बालिका दिन म्हणून या राज्यात साजरा करतो। 3 वर्षाच्या चिमुकलीचा बलात्कार केला जाते आणि तिच्यावर निर्गुण तिची हत्या केल्या जाते। आणि आम्ही या चिमुकलीला शुभेच्छा देतो। लाज वाटू द्या। संपूर्ण इलेक्शनाच्या कारकिर्दीत या चिमुकलीचा एकालाही कोणाला आठवण झाली नाही किंवा एकाने कोणी या केसकडे लक्ष दिलं नाही। 3 वर्षाची मुलगी बलात्कार करून तिची निर्गुण हत्या केल्या जाते आणि या राज्यात तिला न्याय मिळत नाही। आणि वरून आम्ही राष्ट्रीय बालिका दिन साजरा करतो। लाज वाटू द्या। आम्हाला माफ कर बाळा। या राज्याची व्यवस्था तुला न्याय देऊ शकत नाही। तुला न्याय देणारा राजा एकच होऊन गेला, माझा छत्रपती शिवाजी राजा। छत्रपती शिवाजी राजाच्या काळात महिलाच्या केसाला जरी हात लागला तर हातपाय कलम करण्याची सजा होती। राजाच्या पाटलाचे हातपाय तोडून टाकले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी। पण आता आमच्या राजाची व्यवस्था उद्ध्वस्त केली आणि या दलिंद्राईनं याची राजकीय व्यवस्था आणली आणि हे गुन्हेगारांना पाठबळ देण्याचं काम करतात। जे बलात्कार करतात त्या बलात्कारांना हे बलात्कारांचं स्वागत करतात। या राज्यात तुला कसा न्याय मिळणार? आम्हाला माफ कर यज्ञ बाळा। या मालेगाव आणि डोंगराळा गावात इतका भयानक प्रकार हा घडला की आम्ही आयुष्यभर ते विसरणार नाही आणि राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा सुद्धा आम्ही देणार नाही। जोपर्यंत तुला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा देऊ शकत नाही। आम्ही हरामी अवलादी नाही। आमचा बाप छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला सांगून गेला, आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगून गेला की आपल्या माय बहिणीची जोपर्यंत रक्षण होत नाही तोपर्यंत त्या माय बहिणीचं तुम्ही शुभेच्छा सुद्धा दिल्या पाहिजेत नाही। आपल्या माय बहिणीचं रक्षण करा। हेच या आजच्या दिनाच्या निमित्तानं मी आवाहन करतो। आणि यज्ञ बाळाला खरंच न्याय मिळाला पाहिजे। 3 वर्षाच्या चिमुकलीची निर्गुण हत्या केल्या जाते, तिच्यावर बलात्कार होते। पण या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण केल्या जाते। किती दुर्दैव आहे। या 3 वर्षाच्या चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे। हेच आज राष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्तानं मी विनंती करतो। याला भर चौकात फाशी द्या, बलात्कार करणाऱ्याला फाशी द्या, नाहीतर याच्यावर पेट्रोल टाकून याला जिवंत जाळा। त्या दिवशीच या महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं राष्ट्रीय बालिका दिन साजरा झाला पाहिजे एवढी विनंती करतो। जय महाराष्ट्र, जय विदर्भ।